नमस्कार, सहारा प्रणाम. समय मुंबईच्या सिनेकट्टामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मंडळी, दर रविवारची आपली ही सगळ्यांसाठीची खास मेजवानी, पण आजची मेजवानी मंडळी खासच आहे, कारण आज एक सेलिब्रिटी नाही तर दोन सेलिब्रिटी आपल्या स्टुडिओमध्ये आहेत, ज्या दोघांनी एकत्र करिअरला सुरुवात केली, कॉलेज एकत्र केलं, नाटकं एकत्र केली, मालिका एकत्र केल्या आणि आजही इतक्या वर्षानंतर ही जोडी एकत्र काम करते आहे. दोन विनोदवीर आज माझ्या स्टुडिओमध्ये आहेत, त्यामुळे खमंग विनोदाची आज तुम्हा सगळ्यांसाठी मेजवानी आहे. तो वो बोलता है कोई माफी नहीं, तुझे सजा मिलेगी. ओ उठा उठा. अरे मैं गोली. जब पैदा हुआ तो कैप्सूल था क्या? तू मेरे को जानता नहीं है, मैं खाली सांस लेता हूँ ना तो सामने वाला टपक जाता है. अरे यार, चाय भी पिला. अरे जरूर. क्या हुआ? अरे मेरी किसी ने पॉकेट मार दी भाई. तेरे पास किधर से पॉकेट आएगी? अरे सुबह एक की मारी थी यार. तू सुद्धा येणार आहेस? निदान शिट्ट्या वाजवण्याच्या निमित्तानं तरी तुझं तोंड उघडेल. चल. मी स्वागत करतोय सुप्रसिद्ध विनोदवीर विजय पाटकर आणि जयवंत वाडकर यांचं. खूप खूप मनापासून दादा दोघांचंही स्वागत स्टुडिओमध्ये. दोघांनी कॉलेज एकत्र केलं, नोकरी एकत्र केली, करिअर एकत्र केलं, पण ज्या वेळेला विजय पाटकर आणि जयवंत वाडकर ही दोन नावं आमच्या समोर येतात त्यावेळेला आठवतो पर्टिक्युलरली तो तेजाब चित्रपट, जो सुपर डुपर हिट होता आणि जॉनी लिव्हर आणि या सगळ्यांबरोबर तुमची जमलेली जी भट्टी होती ते अफलातून होती. यार अभी तो कॉलेज का बटने हुआ. अभी तो बहुत टाइम है यार. अरे यार, चाय भी पिला. अरे जरूर. क्या हुआ? अरे मेरी किसी ने पॉकेट मार दी भाई. तेरे पास किधर से पॉकेट आएगी? अरे सुबह एक की मारी थी यार. तेजाब बद्दल विजयदा तुझ्याकडून ऐकायला आवडेल की कसं तेजाब मिळाला आणि एवढा तो सुपर डुपर हिट होईल असं कुठे वाटलं होतं का त्यावेळेला? नाही, त्यावेळी आम्ही हिंदी सिनेमा करतोय हे मला विश्वास बसत नव्हता. म्हणजे तेवढी समजण्याची कुवतच नव्हती की मी हिंदी सिनेमा करतोय. तो कुठल्या लेवलचा सिनेमा आहे, त्यात कोण आहेत, काहीही माहित नव्हतं. कारण एन चंद्रांचा मेवणा जो होता केतन म्हणून, त्याने मला बोलवलं की विजय तू काय नाटकात वगैरे कामं करतो? हो चालूच आहे, मराठी सिनेमे वगैरे केलेच, बघितले. तू चंद्राजींना भेट. मी भेटलो. अच्छा, चंद्राजींनी पण असं शांतपणे बघितलं मला. अच्छा, कॉमेडी येते म्हटलं. कॉमेडीच करतो म्हटलं मी. ही गोष्ट 87-88ची गोष्ट आहे. म्हटलं कॉमेडीच करतो. नाचता येतं म्हटलं मी. व्हेरी गुड डान्स. म्हणजे आताची जी पोरं नाचतात, तो माझा पोरगा नाचतो ते टक टक टक, ते काही एवढं येत नाही, पण त्यावेळी दोन इकडे खाली दोन वर दोन असं डान्स चांगला होतो. तर गेलो, चंद्राजींना भेटलो. तर आणि कोण तुझा मित्र आहे? म्हटलं आता माझा आहे. म्हटलं माझा मित्र आहे जयवंत वाडकर. कसं आहे? म्हटलं आम्ही एकत्र काम करतोय. म्हटलं आम्ही एकत्र कॉलेजमध्ये असताना, सिद्धार्थमध्ये असताना आम्ही कामं केली आहे. आता आमचं ओपन कॉम्पिटिशन आम्ही कामं करतो, बँकेत आम्ही एकत्र आहोत, बरेच वर्ष काम करतो. चांगला ऍक्टर आहे. जेवणला घेऊन गेलो, जेवणने काम केलं. आम्ही एका गप्पा मारतोय. इव्हन तो पहिल्या वर्षी आम्ही शूटिंग केलं बॅड एस्टेटला. ते की ऍक्टर काढा की चंकी पांडे. अच्छा, तो अतिशय नौका होता तो. जॉनी लिव्हरची तिकडे ओळख झाली. अच्छा, आम्ही पहिल्याच दिवशी आम्ही घट्ट मित्र झालो. जॉनी लिव्हर वाऱ्या आम्ही होतोच. जॉनी लिव्हर वगैरे आम्ही घट्ट मित्र झालो. आम्ही एकत्र भंकस वगैरे. आणि मजा म्हणजे जिथे मी शूटिंग करत होतो, ब्रिटानिया म्हणून हॉटेल होतं, तिथून 10 पावलं माझं ऑफिस. मी बँकेत सांगितलं नव्हतं मी शूटिंग करतोय म्हणून. दुपारनंतर माझा ऑफिसर समोर घरी उभा होता. मी बाहेर गेलो वगैरे, तोंडावर होतो मी तिकडे. मरतोय असं. जाऊ दे. पण त्यांनी हिंदी सिनेमा बघितला तर खुश झालं. म्हणून बघितलं तर तिथे आम्ही पहिल्यांदा मी शूटिंग केलं. सुरुवात तो इराण्याचं लक्ष्मण जी की नजर घर नहीं कांदे, वही काम तेरे पर पड़े, तू तो चला सीधा HMV स्टूडियो. देखना किसी दिन ऐसी चाय की दुकान में बैठकर रेडियो पर गुलदस्ते का गाना सुनेंगे. यार तेरा दोस्त म्यूजिक डायरेक्टर है ना? कौन? अच्छा, वो जो टीवी प्रोग्राम वगैरह अरेंज करता है, वही जो नए नए लोगों को चांस देते हैं. और उसको मिलवा दे इससे. मिलवा दिया. अरे यार तुम्हारे पैसे कितने? अब आप मुझे शर्मिंदा मत कीजिए. अब आपसे क्या पैसे लेना? क्या लोगे? नहीं, आप तो मुझे एक बार उस म्युझिक डायरेक्टर से मिलवा दीजिए. तुझ्या आठवणी आता विजयदा आणि तू एकत्र कॉलेजपासून होतात, त्याच्यामुळे तुझ्या पण आठवणी खूप जुळलेल्या असतील या चित्रपटात.
भरपूर. म्हणजे विजयबरोबर मी गेल्यानंतर आणि आम्ही प्रथम नंतर आम्ही डेटसाठी गेलो होतो, तो किस्सा मला सांगायला आवडेल. आम्ही महबूब स्टुडिओ, आता मी ज्यावेळी ऍड्स तिथे ज्यावेळी शूटिंग करायला जातो ना, तर अक्षरशः मला रडू येतं. म्हणजे त्यावेळी प्यारेलाल त्याचं अख्खं मिक्सिंग करत होते, रिधम आणि अमुक तमुक 1, 2, 3 गाण्याचं. आणि त्या तिकडे आम्हाला डेटसाठी बोलवलं. मी आणि हा रात्री आम्ही मुंबई नाटक करून दोघं प्रयोग करून तिथे आपले बाईक आमच्या दोघांच्या येऊन पोहोचलो, बसलो आणि आम्ही उभे आहोत. ते चालू होतं. या सोफ्यावर असे बसले, तसं एक बाई आणि 2 मुली या अशा बसल्यात वगैरे वगैरे वगैरे. आणि चाललंय आमचं. पण चंद्राजी आले आणि म्हणाले असं असं तारखा आहेत वगैरे 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 म्हटलं. आणि तेव्हा आम्ही ते स्टुडिओ आणि ते सगळं बघितलं. आणि कट टू ज्यावेळी शूटिंगला गेलो आम्ही नंतर, तर ती माधुरी दीक्षित होती हे तेव्हा आम्हाला कळलं. अरे माधुरी इतकी नॉर्मल आणि छान. आणि आणखीन माधुरी दीक्षितचा किस्सा सांगायचा म्हटलं तर आम्ही एक गाणं आहे सो गया, ते गाणं जे आहे तर ते चंद्राजीने डिरेक्ट केलं. टोटली गाणं, टोटल गाणं त्यांनी केलेलं आहे. आणि ते करताना त्यातलं म्युझिक पीस ज्यावेळी आलं त्यावेळी अरे तर म्युझिक पीस आला, आता कोण करणार आहे कोरिओग्राफ. तर त्यावेळी माधुरी दीक्षितला सांगितलं आणि तिने आमचं ते त्याच्यावर अख्खं तिने बसवलं. म्हणजे ती टीमवर्क आणि ते सगळेच जण, म्हणजे चंकी काय, नंतर किरण कुमार काय, अन्नू कपूर काय, इतके धमाल लोक होते. ते एक रसायन जमलं होतं त्यावेळी आणि ते धमाल गेले आम्ही जाम त्यात. एक्झॅक्ट. सो गया ये जहा हे गाणं लागल्यानंतर तुम्ही दोघं जण दिसताच, किंवा तेजाबची सगळीच गाणी इव्हन त्यावेळेला तुफान गाजली. आजही ती लोक आवडून ऐकतात. सो गया ये जहाची एखादी लाईन तुम्ही जर ऐकून दाखवलीत तर फार बरं होईल. सो गया ये जहां, सो गया आसमां, सो गई सारी मंजिलें, ओ सारी मंजिलें, सो गया है रास्ता, सो गया ये जहां, सो गया, सो गई है सारी मंजिलें, ओ सारी मंजिलें, सो गया है रास्ता, सो गया ये जहां, सो गया. हे गाणं गाता गाता मूळमध्ये होता चंकी बंडे, विजय पाटकर, अनिल कपूर असे बसलेत. आणि लेफ्ट हँड ड्राईव्ह होता, असं लेफ्ट हँड ड्राईव्ह गाडी जी होती आणि तो गात होता. फुल मूळमध्ये झाला आणि असं करता करता त्यांनी झाडाला आपटले. अनिल कपूर वगैरे सगळे उतरलो आम्ही. लिटरली झाड होतो म्हणून आम्ही वाचलो. अरे झाड नसलं असतं तर ह्याला आपलं फिल्म सिटीला ते वर दरीतनं खाली आलो असतो. बाबा आणि बाबा आझमी, बाबांनी कॅमेरा सोडला नाही त्याला, असं लागला बाबा आझमी पडला. झाड होतं म्हणून आम्ही वाचलो. बाबा आझमी, अनिल कपूर, मी सगळे मागे जॉनी वाड्या सगळे बसले, सगळे आम्ही मागच्याला ते वाचलं. ती एक आठवण आहे आमची. नक्कीच. मंडळी दोघंही विरोधी आपल्याकडे आहेत. दोघांच्या आठवणी खूप आहेत आणि त्यांनी साकारलेली जवळजवळ प्रत्येक भूमिका आपल्या सगळ्यांच्या हृदयाजवळ आहे. ती आठवते प्रकर्षानं, मग ती छोटी असेल मोठी असेल. लेंथशी कधीही या लोकांनी जवळीकता साजली नाही. जे मिळालं ते खणखणीत वाजवायचं हा एकच त्या दोघांचा घोषा होता पहिल्यापासून, असं आपल्याला म्हणता येईल. मला छोट्याशा विश्रांतीसाठी थांबायचं आहे आणि त्यानंतर यांच्या अनेक अशा आठवणी आहेत ज्यांना आज या ठिकाणी उजाळा मिळणार आहे.